मुंबई महापालिकेत निधीवरून पुन्हा एकदा वाद पेटलेला आहे। म्हणजे सत्ताधारी असलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांना प्रत्येकी सरासरी 2.5 कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे, तर दुसरीकडे विरोधकांना मात्र फक्त काही लाखांमध्ये निधी मिळाला आहे। सत्ताधाऱ्यांमधल्या काही नगरसेवकांना तर जवळपास 20 कोटींचा निधी मिळालेला आहे। इतकी असमानता निधी वाटपात का, असा सवाल त्यामुळे विरोधकांनी केलेला आहे आणि त्यामुळे अर्थातच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे। पाहुयात मुंबई महापालिकेत निधीवरून रंगलेला हा सामना। मुंबई महानगरपालिकेत निधीवरून फटाके, सत्ताधाऱ्यांना कोट्यवधींचे खोके, ठाकरे आणि काँग्रेसचे नगरसेवक लाखातच ओके। मुंबईत भाजप शिवसेना विरुद्ध ठाकरे आणि काँग्रेस अशी लढाई पुन्हा सुरू झाली आहे। निमित्त आहे महापालिकेत नगरसेवकांच्या निधीच्या वाटपाचं। सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांना कोट्यवधींचा निधी देण्यात आलाय, तर ठाकरे आणि काँग्रेसच्या नगरसेवकांना फक्त काही लाखांचा निधी दिला गेलाय। महायुतीच्या नगरसेवकांना विकास कामांसाठी प्रत्येकी किमान 2.25 कोटी रुपये आणि जास्तीत जास्त 20 कोटींचा विकास निधी देण्यात आलाय। राष्ट्रवादीलाही झुकतं माप देत त्यांना 2 ते 3 कोटी विकास निधी देण्यात आलाय। समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांनाही 2 कोटींपर्यंत, मनसे आणि एमआयएमच्या गटनेत्यांना 2 कोटी रुपये विकास निधी देण्यात आलाय, तर मनसे आणि एमआयएमच्या नगरसेवकांना 25 लाख निधी दिला गेलाय। ठाकरे गटाच्या गटनेत्या किशोरी पेडणेकरांना 2 कोटीचा निधी देण्यात आलाय, मात्र ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नगरसेवकांना 25 लाखांचा निधी दिला गेला। मुळामध्ये केंद्रामध्ये पण तेच करतायत, राज्यात पण तेच करतायत आणि आता महापालिकेत पण तेच करतायत। त्यांच्या स्वतःच्या फक्त हम करायचा कायदा आहे आणि सगळ्या नगरसेवकांना 25 लाख, एमआयएमला मात्र 8 नगरसेवकांना खूप फंड दिला आहे। तुम्हाला पुस्तकात दिसेल, मी म्हणते म्हणून नाही। आणि ज्या पद्धतीने तुम्ही केंद्रात पण मुसलमानांचा राग करतात, राज्यात करतायत, आता महापालिकेत करतायत, पण बाहेर फंडांची खैरात करतात त्यांच्यावर। आणि जे फंडांची खैरात करून जिथे विकासाच्या कामाचं बोललं पाहिजे तिथे यांचं राजकारण आहे। आम्हाला ना मुसलमानांचा राग आहे ना आम्हाला म्हणायचं की जे करायचं आहे सर्वांनी मिळून करू आणि ते केलं पाहिजे। वॉर्डामध्ये 3-4 वर्ष झालं काहीच कामं झालेली नाही आणि आता जो निधी मंजूर झालेला आहे तो फारच कमी आहे। आमच्या वॉर्डामध्ये जेव्हा आम्ही कामं करायला जातो तेव्हा आम्ही सगळ्यांची कामं करतो, आम्ही तिथे पक्ष वगैरे बघत नाही। आणि आता जो निधी मंजूर झाला आहे तो त्यामध्ये खूप पक्षपात केलेला आहे। जे BJPचे लोक आहेत त्यांनी 7 ते 8 पटीने निधी मंजूर केलेला आहे। तर माझं महापौरांना आणि आयुक्तांना असं सांगणं आहे की असा पक्षपात करू नये। महापालिकेत कोणाला किती निधी मिळालाय पाहूया। गणेश खणकर 20 कोटी, अमेय घोले 10 कोटी, संजय घाडी 10 कोटी, अशरफ आझमी 2 कोटी, प्रभाकर शिंदे 2.5 कोटी, रितू तावडे 2.25 कोटी। गटनेत्यांना किती निधी मिळालाय पहा। किशोरी पेडणेकर 2 कोटी, यशवंत किल्लेदार 2 कोटी, विजय उबाळे 2 कोटी, डॉक्टर सईदा खान 3 कोटी, अजित रावराणे 2.25 कोटी। विरोधकांची लाखात बोळवण करण्यात आली आहे। ठाकरे गटाच्या विशाखा राऊत यांना 25 लाख, तर काँग्रेसच्या आशा काळेंना 25 लाखांचा निधी देण्यात आलाय। तर विरोधी पक्षाच्या खासदारांना महाराष्ट्रामध्ये अजिबात विकासाचा निधी दिला जात नाही। हा एक राजकीय आणि सामाजिक अपराध आहे। तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना कोटीचा निधी देता, पण लाखो लोकांनी निवडून दिलेल्या इतर खासदारांना निधीपासून वंचित ठेवता। तुमच्या बापाच्या खिशातले पैसे आहेत का? देवेंद्र फडणवीस ह्यांना जर राजकारणामध्ये मोठी झेप घ्यायची असेल, देवेंद्र फडणवीस ह्यांना जर राजकारणामध्ये राष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घ्यायची असेल तर त्यांनी ही संकुचित वृत्ती सोडली पाहिजे। संजय राऊतांना फक्त आठवण करून द्यायची आहे, महाविकास आघाडीत महाराष्ट्रामध्ये जेव्हा सरकार होतं, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक 106 आमदार होते। त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना फुटकी कवडी देखील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं दिली नव्हती। संजय राऊत त्यावेळेचा निधी संजय राजाराम राऊत
राजाराम राऊत यांच्या खात्यातनं येणार होता का? त्यावेळेला तुम्ही भारतीय जनता पार्टीला कवडी देखील दिली नाही. उलट भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांचं निलंबन केलं, 12 आमदारांचे मानधन थकवले होते. तेव्हा ते मानधनाचे पैसे, तेव्हा ते निधीचे पैसे राजाराम राऊत यांच्या बँक खात्यातून देणार होते का? महापालिकेतल्या निधीवरून हे नवं राजकारण आता सुरू झालंय. अजून 5 वर्ष कारभार सुरू राहणार आहे. त्यामुळे पुढच्या 5 वर्षात निधीवरूनची भांडणं अशीच सुरू राहणार असं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.